मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे आणि या पर्व काळावरती मकर सौभाग्यवतींना किती आनंद असतो हे सांगायची गरज नाही। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि सर्वांना गोड गोड बोला, वाजवा टाळ्या। देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला। या मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो। संक्रांत वर्षातून अनेकदा येते, पण सूर्याने दक्षिणायेतून, आज उत्तरायण चालू होतं, पण सूर्याने उत्तर दिशेने सूर्याची भ्रमंती आणि मकर राशीत सूर्याने प्रवेश केला। माझ्या सगळ्या सौभाग्यवतींना आणि सर्व पुरुष बांधवांना, कारण सगळेजण फक्त पत्न्यांचा सण आहे हा असं जर म्हणत असाल तर आपण सगळेजण पांडुरंगाची पत्नीच आहोत ना। वारकरी भोगी साजरी करतात, वाण देतात। पांडुरंग सर्वांचा पती, कृष्ण परमात्मा सर्वांचा पती आणि पर्वकाळ आपल्याला आलाय ती कृष्ण कथा आपण ऐकतो। म्हणून सर्वच माझ्या समाज बांधवांना, भगवत भक्तांना, हरिभक्तांना, भक्त भागवत सर्व महानुभावांना भोगी आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व महानुभावांना महिना हा मकर संक्रांतीच्या पाठीमागे आध्यात्मिक कारण आहे आणि वैज्ञानिक सुद्धा कारण आहे। थंडी असते, तीळ आणि गुळ एकत्रित येतात। भगवान शिवजी आणि भगवान श्री विष्णू हे दोघं एकाच दिवशी सोबतच गंगेचं स्नान करण्यासाठी येतात। आख्यायिका आहे अशी। असा पवित्र संक्रांतीचा हा महिना, संक्रांतीचा हा दिवस सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचं वाण देतात। पतीचं दीर्घायुष्य, पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी सगळ्या सणांमध्ये सौभाग्यवतीच्या मानाने या मकर संक्रांतीचं महत्व काही अधिकच आहे। तीळ आणि गुळ एकत्रित करायचे। ज्याला आपण बोलत नाही ना त्याच्या घरी पण तिळगुळ पाठवायचा ना। आजच्या दिवशीपासून बोलणं चांगलं करायचं आणि चांगलंच बोलायचं, चांगलंच बोलायचं। एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप, बोलून कोणाला वाईट होण्यापेक्षा अबोला धरलेला बरा। रागाच्या भरामध्ये माणूस काहीतरी बोलला जातो, अंतःकरण तुटल्या जातं। बोलू तुम्हाला, शब्द आणि शस्त्र या दोघांची धार जवळपास सारखीच असते। शब्द आणि बदल एवढा आहे आणि फरक एवढा आहे। शस्त्राने मान कापल्या जाते आणि शब्दाने मन कापल्या जातात। शस्त्राने मान कापलेला व्यक्ती एकदा मरतो, पण शब्दाने मन कापलेला व्यक्ती क्षणोक्षणी मरत असतो। म्हणून शब्द ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले। मिठो मिठो बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे। मिठो मिठो बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे। मिठो मिठो जय हो। मिठो 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 बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे। मिठो मिठो बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे। समझ ले व्यर्थ का ये संसार, लाख रतन कर टूटे ना घर बार। तू जान ले पहचान ले, तू जान ले पहचान ले। अरे मिठो मिठो बोल तर काही बिगडे, काही बिगडे तर काही बिगडे। मिठो मिठो बोल तर काही बिगडे, काही बिगडे तर काही बिगडे। मिठो मिठो बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो काही बिगडे। मिठो मिठो बोल थारो काही बिगडे, काही बिगडे थारो शब्द शब्द में ब्रह्म हो, शब्द शब्द में सार। शब्द सदा ऐसे कहो कि जिनसे उपजे प्यार।
म्हणून तिळगुळ घ्या आणि बोला ना रे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आम्ही एक यादीच करून देतो पालेकराकडे, तिळगुळाचा डबा आणि एक यादी. कोणाच्या घरी तिळगुळ द्यायचा नाही असं शिकू नका लेकरांना. भली तुमचं पटत नसेल पण शेजारणीच्या पोरासोबत खेळायचं नाही आणि शेजारणीच्या घरी जायचं नाही. पहा तुम्ही घरामध्ये याची आई बोलत नाही त्याची आई बोलत नाही, दोन शेजारणी बोलत नाहीत, त्या घरात गेल्या स्वयंपाकाला लागल्या की एकीचा पोरगा बॅटिंग करतो आणि एकीचा पोरगा बॉलिंग करतो. म्हणजे कोणी कोणाकडून शिकलं पाहिजे. मोठ्यांनी लहानाकडून शिकावं की लहानांनी मोठ्याकडून शिकावं. कधी कधी असं होतं लहान लेकराकडून आपण शिकावं. बालादपी सुभाषित. लेकरूही लहान पण चांगलं बोलत असेल, चांगलं वागत असेल तर आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्याकडे ना बाल संस्कार शिबिर असतात. खर तर बाल संस्काराची शिबिराची गरजच नाही ज्ञानेश भाऊ. प्रौढ संस्कार शिबिर झाले पाहिजेत. बिघडलो तर आपण, संस्काराची खरी गरज आपल्याला आहे. ते लहान बिचारे त्यांच्यावरती कुसंस्कार झालेतच नाही अजून, त्यांना संस्काराची गरजच नाही. लहान मूल म्हणजे अज्ञानी ब्रह्म. ते आहे ब्रह्म पण त्याला माहिती नाही की आपण ब्रह्म आहोत. काय होतं कधी कधी पहा तुम्ही, एखाद्या वेळेस एखादा मित्र आला तुमचा आणि तो सारखा येणं तुम्हाला घरी आवडत नसेल, तो दारातून विचारतो पप्प्या पप्पा आहेत का घरी. त्याचे पप्पा का पप्प्याच्या कानात सांगतात पप्पू ते काका आलेत ना दारात जा, त्यांना जाऊन सांग की आमचे पप्पा घरात नाही बाहेर गेलेले. ते पोरग दारात जातो. पोरग म्हणतं काका काका आमचे पप्पा म्हणले, त्या काकाला जाऊन सांग आमचे पप्पा घरात नाही. कुणी कुणाकडून काय शिकलं पाहिजे. काय आपल्यातले द्वेष मत्सर मतभेद असतील, एकमेकांचे विचार पटत नसतील, वर्षभर झाले तुम्ही एकमेकांना बोलत नसाल आणि जरी बोलले तरी घालून पाडून बोलत असाल, कुत्र्या मांजऱ्यावर घालून बोलत असाल, तर विनंती असेल माझी दादांनो, माझ्या मातांनो, बंधूंना आणि भगिनींनो, विनंती असेल माझी, वर्षभर झाले तुम्ही एकमेकांना बोलत नसाल पण आज एकमेकांच्या घरी सर्वांनी तिळगुळ पाठवायचंय. नुसतं तिळगुळच पाठवायचं नाही, तो गुळातला गोडो आपल्या जिभेवर सुद्धा ठेवायचा.